मराठी संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातील कॅनडा कॉर्नर परिसरातील लक्ष्मीनगर येथील सर्वे क्रमांक 717 मधील सुमारे 2.5 एकर जागेवर प्रस्तावित करण्यात आलेल्या विश्रामगृह प्रकल्पावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शहरातील महत्त्वाच्या पार्किंग आरक्षणासाठी राखीव असलेल्या भूखंडाचा वापर बदलून 40 ते 50 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहन पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी राखीव असलेली ही जागा सार्वजनिक हितासाठी वापरणे आवश्यक असताना त्या जागेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासासाठी किंवा विश्रामगृहासाठी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक निधीचा अवाजवी वापर होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांसाठी निधीची कमतरता भासत असताना अशा प्रकारच्या खर्चिक प्रकल्पाला प्राधान्य का दिले जात आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। आधीच आयुक्तांसाठी प्रशस्त अधिकृत निवासस्थान उपलब्ध असताना आणखीन एका आलिशान बंगल्याची आवश्यकता काय, याबाबतही नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे। काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी असा आरोप केला आहे की सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांपेक्षा प्रशासकीय सोयी सुविधांना अधिक महत्त्व दिले जात आहे। तसेच निधीच्या वापराबाबत पारदर्शकता राखली जात नसल्याने या प्रकल्पाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे। नागरिकांच्या मते शहर विकासाच्या प्राधान्यक्रमांमध्ये मूलभूत सुविधांना अग्रक्रम देणं आवश्यक असताना अशा प्रकारचे प्रकल्प राबविणे योग्य नाही। त्यामुळे संबंधित प्रकल्प तात्काळ स्थगित करून त्याबाबत सर्व माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान काही लोकप्रतिनिधींनी देखील या विषयावर आक्षेप नोंदवत नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, तसेच सार्वजनिक निधीचा वापर जनहिताच्या कामांसाठीच करण्यात यावा, अशी मागणी केली आहे। या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।